माझं नाव स्वाती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट कॉमर्सचा कंप्लीट सिलेबस डिस्कस करणार आहोत फ्रेंड्स. त्यापूर्वी तुम्हा सर्वांचे मी आभार मानते, कारण जे प्रेम, जे विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवत आहात, जे सपोर्ट तुमच्याकडून मला भेटत आहे, मी ह्याच अपेक्षापोटी MS सेट कॉमर्स मराठी या चॅनलची सुरुवात केले होते फ्रेंड्स. तर मला माहिती नाही की आपला चॅनलचं भविष्य काय आहे. मी एका उद्देशासोबत की महाराष्ट्र सेटच्या विद्यार्थ्यांना आपल्या भाषेतून, आपल्या जिव्हाळ्यातून कोणीतरी गाईड करणारा असायला पाहिजे. मी ज्या फिलिंग्स मधून गेलेली आहे, मी प्रिपरेशन करते वेळेस नेट सेट साठी, तर त्यावेळेस मला ज्या गोष्टीची कमतरता जाणवली की आपल्या भाषेतून आपण थोडंसं कम्फर्टेबल फील करतो, कुठतरी आपल्याला आपली गोष्टी लवकर समजतात, तर त्याची कमतरता मला जाणवली. त्यामुळे मी आपल्या सर्व MS सेटच्या कॅन्डिडेट्ससाठी एक मदत म्हणून मी या चॅनलची सुरुवात केली होती फ्रेंड्स. आणि मला भरभरून जे प्रेम भेटत आहे तुमच्याकडून, मला हे अपेक्षा होती. तर महाराष्ट्र सेट कॉमर्स चे एक्झाम्स किंवा महाराष्ट्र सेटचे एक्झाम्स होईपर्यंत मी तुमची साथ देणार नाही, तर मी तुमची साथ शेवटपर्यंत देणार आहे फ्रेंड्स. पुढे तुमची सेट नेट पास झाल्यानंतरही सुद्धा कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल, जरी ती माहिती माझ्याकडे नसेल तरी तुम्ही जर कमेंट्स मध्ये विचारला, मी ती माहिती सर्च करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करीन. तर महाराष्ट्र सेटच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म किंवा एक चॅनल जे स्वतःचा असावा, ज्या ठिकाणी आपण सर्वजण जुडून आपल्या परीक्षेची तयारी करावं आणि आपल्या विषयाशी जुडून, आपल्या भाषेशी जुडून आपण प्रगती साधावं, हे माझं उद्देश होतं फ्रेंड्स. तर महाराष्ट्र सेट कॉमर्स आणि पेपर फर्स्ट जनरल पेपर या दोन्हीचे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुमचं सहकार्य असंच लाभो मला, आणि मी सुद्धा तुमच्यासाठी दिवस रात्र तत्पर राहील. महाराष्ट्र सेट कॉमर्स या सब्जेक्टचं जेव्हा आपण सुरुवात करायलो, तर त्यापूर्वी आपलं एक माइंडसेट असायला पाहिजे फ्रेंड्स, की आपण नेट सेट GRF तर आपण करूनच राहणार. मी नेट सेट पास आहे हे म्हणण्यामध्ये जे फिलिंग्स आहे ना फ्रेंड, आपण इतके दिवस रात्र अभ्यास केल्यानंतर जेव्हा काहीतरी अचीव करतो, आपल्या ग्रॅज्युएशन नंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला एक फिलिंग असतं, म्हणजे तेव्हा आपल्याला काही आपल्या आयुष्याची काही गोष्टींची रियालिटी आपल्या समोर येतं, की जॉब काय आहे, फ्युचर काय आहे, डिग्रीजची व्हॅल्यूज काय आहे, डिग्रीजला कुठल्या पद्धतीने सोसायटीमध्ये जज केलं जातं. तर रियालिटी काही पुढे आल्यानंतर आपल्यामध्ये एक उमेद जागते की आता आपल्या डिग्रीला आपल्याला व्हॅल्यू प्राप्त करायची आहे, आपल्या डिग्रीची पण व्हॅल्यू झाली पाहिजे. मग त्यानंतर आपल्या पुढे ऑप्शन येतं नेट किंवा सेट करा, म्हणजे इलिजिबिलिटी टेस्ट, जे की स्टेट लेवलची आहे, जे की नॅशनल लेवलची आहे, ते आपण क्रॅक करू, म्हणजे आपण स्वतःला प्रूव्ह करू. त्यानंतर खूप दिवसानंतर, म्हणजे एखादी वर्ष किंवा 6 महिने मेहनत करून, अभ्यास करून आपल्या नॉलेज, आपल्या फील्डचं, आपल्या फॅकल्टीचं, आपल्या सब्जेक्टचे जेव्हा आपण नॉलेज घेतो आणि त्या नॉलेजवर जेव्हा आपण खरे उतरतो आणि एक्झाम क्रॅक करतो, त्यानंतर जेव्हा आपण सांगतो ना फ्रेंड्स की माझ्याकडे ही डिग्री आहे आणि डिग्री सोबत मी नेट आणि सेट पास आहे, हे सांगण्यामध्ये जे आनंद आहे आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे, ते मी स्वतः ज्या दिवसापासून मी नेट पास झाले, ज्या दिवसापासून मी सेट पास झाले, त्या दिवसापासून मी एक्सपिरियन्स करायला फ्रेंड की याचं काहीतरी वेगळंच आनंद आहे फ्रेंड. आपण इतकी डिग्री, आपल्याकडे कितीही डिग्री असू दे, माझ्याकडे 4 डिग्रीज होते यापूर्वी, पण डिग्रीची मला कधीच व्हॅल्यू झाली नाही फ्रेंड्स. पण जेव्हा मी नेट आणि सेट पास झाले, तर त्या दिवसापासून माझ्या इतक्या सगळ्या डॉक्युमेंट्सला, माझ्या डिग्रीला खरंच व्हॅल्यू आली असं मला वाटायला फ्रेंड्स. हे माझ्या मनातली गोष्ट आहे, मी तुमच्यासोबत खरंच शेअर करत आहे फ्रेंड्स. फक्त हे चॅनल थेरॉटिकल बोलण्यासाठी किंवा थेरॉटिकल बुकिश नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाही. मी माझ्या मनातले माझे विचार, माझे आयडियाज, माझे एक्सपिरियन्सेस सुद्धा तुमच्यासोबत शेअर करता येतील. काही मोटिवेशन असेल, काही इन्स्पिरेशन असेल, काही गोष्टीचं उदाहरण असेल, तर माझ्या मार्फत तुमच्यापर्यंत ते सगळं पोहोचावं, हे माझी इच्छा आहे फ्रेंड्स. तर मी पास आहे, नेट सेट मी पास आहे, याचं काहीतरी वेगळंच आनंद आहे फ्रेंड्स. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायले, तुम्ही हे 6 महिने, तुमचं हे 1 वर्ष लागू द्या, मेहनत करा, तुम्ही मेहनत दिवस रात्र एक करा, काही हरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला याचं जे फळ म्हणतात ना फ्रेंड्स, याचं तुम्हाला रिवॉर्ड भेटणार म्हणजे भेटणार. आणि या सगळ्या गोष्टी थ्रू गेल्यानंतर आपण काहीतरी अचीव करतो, काहीतरी सक्सेस करतो किंवा एक्झाम क्वालिफाय करतो, खरंच आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्याला अर्थ भेटलाय, आता आपण काबिल झालोत आता.
ते म्हणतात ना, पहिलं तुम्ही काबिल बना, कामयाबी तर नंतर तुमच्यापर्यंत येऊनच राहणार. तर अगोदर फक्त काबिलियत म्हणजेच आपलं सब्जेक्ट, त्याची स्टडी होईल तितकं शून्यातून सुरू करायचं, बेसिक पासून सुरू करायचं, कन्सेप्ट समजून घ्यायचं. थोड्यानं सुरुवात करू. सुरुवातीला किती वेळ लागेल तेवढं लागू द्या, पण सुरुवात मात्र कन्सेप्ट क्लॅरिटी सोबतच करायचं. वेळच लागेल ना, आपलं वेळ चांगल्या कामासाठी आणि काहीतरी चांगलं शिकायसाठी लागायले. पहिल्यांदा आयुष्यामध्ये आपण मोठे स्वप्न पाहिलोत आणि त्या मोठ्या स्वप्नांसाठी मोठे गोष्टी करायची जिद्द आणि हिम्मत म्हणतात ना, दोन्ही आपण ठेवायलोत. आतापर्यंत आपण नाही ते स्वप्न पाहिलोत, नाही ते सगळे आशा अपेक्षा, पण आता पहिल्यांदा आपण आपल्या आयुष्याशी डिमांड, आपल्या स्वतःकडून डिमांड करायलो, स्वतःकडून अपेक्षा करायलो काहीतरी मोठं करण्याचं. डिग्रीज केलोत, ठीक आहे, आपल्याकडे डिग्रीज आहेत, सगळं आहे. पीएचडी डिग्री जरी झालं फ्रेंड्स, तर तुम्हाला ते आनंद भेटणार नाही जे तुम्ही नेट किंवा सेट पास होताल तेव्हा भेटल. कारण तुम्हाला एक इलिजिबिलिटी भेटते ना फ्रेंड्स, तुम्हाला सांगायची गरज नाही तुमची काबिलियत किंवा तुमची ओळख, पुढच्याला सांगायची गरज नाही. तुमचं सर्टिफिकेट किंवा तुमचं जे आता तुमच्या नाव पुढे जे लागलेलं आहे सेट किंवा नेट, तुम्ही क्वालिफाय झालात, त्याच्यानंतर तुम्ही का आहात ते सांगायची लोकांना गरज लागत नाही फ्रेंड्स. आपलं फ्युचर तर सिक्युअर होतच, आपण असिस्टंट प्रोफेसर साठी तर एलिजिबल होतोच, पण पुढचे जे काही चॅलेंजेस आहेत आपल्या आयुष्यात, पुढे लगेच नोकरी लागत नाही फ्रेंड्स सेट किंवा नेट पास झालं तर. हे सुद्धा एक बाजू आहे, हे सुद्धा एक रियालिटी आहे आपल्या आयुष्याची. पण जे हिम्मत आणि पुढे आयुष्य जगण्यासाठी जे ताकद, जे उमेद नेट किंवा सेट पास झाल्यानंतर येते ना फ्रेंड, जे कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आपण फील करतो, मी सांगत आहे पुन्हा पुन्हा की कितीही डिग्रीज करून घ्या, ते तुम्हाला भेटत नाही. एक क्लास 1 ची, एक नॅशनल लेवल, एक स्टेट लेवल एक्झाम क्वालिफाय करणं उगा एक साधी गोष्ट नाही फ्रेंड्स. पण त्यासाठी बेसिकच पाहिजे, त्यासाठी बेसिकनं सुरुवात करावी लागते. तर हे सर्व तर मी तुम्हाला वारंवार सांगत राहणार. इफ यू थिंक यू कॅन, जे टीजे होसिंग्टनचं एक सुंदरसं पुस्तक मी 2-4 वर्षापूर्वी वाचले होते फ्रेंड, पण आज पण मला ते पुस्तकातलं प्रत्येक एक जे काही सेंटेन्स आहे मला आठवतं. आणि त्या पुस्तकाचंच नाव जे आहे इफ यू थिंक यू कॅन, जर तुम्ही विचार करू शकता की मी हे करू शकते म्हणून, तर तुम्ही करूच शकता. तुम्हाला वाटलं ना की तुम्ही सेट नेट पास करावं, तुमच्या डोक्यात आले, तर त्यासाठी हजारो पॉसिबिलिटीज तुमच्या पुढे येतील, हजारो मार्ग तुम्ही स्वतः शोधून काढताल. तुम्हाला जे कुठलं अवघड जात आहे त्याला तुम्ही शून्यापासून शिकताल, बेसिक पासून शिकताल, पण तुम्ही शिकून राहताल. कारण मला स्वतःला खूप काही गोष्टी यायचे नाहीत, समजायचे नाहीत. क्वेश्चन्स नेटचे तर समजायचेच नाहीत सुरुवातीला. काय वाचलं हे कधी वाचलंच नाही, हे माझ्या विषयाचंच नाही असं वाटायचं मला. पण नाही, जेव्हा आपण त्यामध्ये सुरुवातीला अवघड जातं, कुठलीही गोष्ट सुरुवातीला अवघडच असते, पण एकदा तुम्ही करून बघा, 2 वेळेस केलात, 3 वेळेस केलात, तर तुम्ही त्यासोबत लगेच फ्रेंडली आणि फॅमिलियर होता आणि लगेच तुम्हाला सगळे गोष्टी सोपे जायला लागतात. तुम्हाला समजत पण नाही की तुम्ही त्याच्यासोबत कधी स्वतःला जुळवून घेतलोत. आयुष्यच असं आहे फ्रेंड्स, फक्त गरज आहे ते पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सोबत ह्या मार्गाची, या जर्नीची सुरुवात करण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची. आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रत्येकानं म्हणलं पाहिजे की मी नेट आणि सेट क्वालिफाय आहे. तर फ्रेंड्स, हे तर भरपूर झालं आता मोटिवेशन. चला आता सुरुवात करूया आपल्या कॉमर्स सब्जेक्टच्या सिलेबसला. आपल्याला महाराष्ट्र सेट कॉमर्स याचा कोड नंबर आहे 50. टोटल आहे 10 चॅप्टर, 10 युनिट, आणि प्रत्येक एका युनिट मधून आपल्याला 10 क्वेश्चन्स विचारले जातात. तर पहिला प्रश्न आहे बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. दुसरा आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. युनिट तिसरा आहे बिझनेस इकॉनॉमिक्स. चौथा आहे बिझनेस फायनान्स. पाचवा आहे बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स. सहावा आहे बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. सातवा आहे बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आठवा आहे मार्केटिंग मॅनेजमेंट. नववा आहे लीगल ऍस्पेक्ट ऑफ बिझनेस. आणि 10वा आहे इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. तर फ्रेंड्स, ऐकल्यासारखं वाटत आहेत का सब्जेक्ट्स? तर नक्कीच वाटत आहेत, कारण आपण बीकॉम, एमकॉम 3, 4, 5 वर्ष आपल्या डोळ्याखालून गेलेले सब्जेक्ट आहेत. जरी आपल्याला काही येत असेल, काही नाही येत असेल, करायचं तर आपल्याला पूर्णच अभ्यास आहे. तर चला पहिला चॅप्टर काय आहे आणि कशाबद्दल आहे ते समजून घेऊयात. तर बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, concept and elements of business environment, economic system, economic policies,
मॉनिटरी पॉलिसी अँड फिस्कॉल पॉलिसी. तर मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कॉल पॉलिसीवर नेहमी एक प्रश्न असते फ्रेंड्स. तर मॉनिटरी पॉलिसी असतं आरबीआय कडून जे काही मनी कंट्रोल केलं जातं आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन आणि डिप्रेशनची जे काही अवस्था असते ते कंट्रोल करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आहे ते मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कॉल पॉलिसी जे टॅक्स पॉलिसी सोबत कन्सिडर केलं जातं त्याला. तर टॅक्स बद्दल जे काही पॉलिसीज असतात त्याला फिस्कॉल पॉलिसी म्हणतात. तर याच्यावर नेहमी प्रश्न असतो फ्रेंड्स. तर पॉलिटिकल एन्व्हायरमेंट रोल ऑफ गव्हर्नमेंट इन बिझनेस. तर पॉलिटिकल एन्व्हायरमेंट सोबतच लीगल जे काही एन्व्हायरमेंट आहे पॉलिटिकल आणि लीगल जे काही एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हे खूप महत्वाचं आहे फ्रेंड्स. कोपरावर नेहमी एक प्रश्न विचारलं जातं. फेमा महत्वाचा आहे, कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी, सीएसआर महत्वाचा आहे. त्यामध्ये काय अमेंडमेंट्स आलेले आहेत, सोबतच त्याचे सीएसआर मध्ये काय महत्वाची गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत. सो तर ग्लोबलायझेशन अँड इट्स ड्रायव्हर्स. तर ग्लोबलायझेशन नेमकं काय आहे, मोड्स अँड एंट्री काय आहेत इंटरनॅशनल बिझनेस मध्ये. जेव्हा आपल्याला नॅशनल लेवलवर बिझनेस करायचा असते, ग्लोबली जेव्हा आपल्या बिझनेसला आपल्याला घेऊन जायचं असतं तर त्यावेळेस मोड्स कुठले कुठले आहेत, तर ड्रायव्हर्स काय आहेत, म्हणजेच ग्लोबलायझेशन झाल्यामुळे कुठले कुठले गोष्टी घडून आलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टींना जास्त फायदा झालेला आहे, कुठल्या गोष्टी आपण ग्लोबलाइज्ड होत असताना म्हणजेच आपण ग्लोबलायझेशनच्या मार्फत कुठले कुठले गोष्टी एक्सचेंज करत आहोत एक देशातून दुसऱ्या देशातून. म्हणजे मॉनिटरी जे काही फायनान्शियल फंड्स असतात त्याचं होतं, सोबत टेक्नॉलॉजीज आपले एक्सचेंज होतात, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतात, लेबर एक्सचेंज होतात, प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस एक्सचेंज होतात. तर हे सगळे गोष्टी जे आहेत ते ड्रायव्हर्स मध्ये येतात फ्रेंड्स. नंतर एकमेकाच्या देशामध्ये जे काही शोध लागलेले आहेत, जे काही टेक्नॉलॉजीज आहेत, जे काही बिझनेसेस आहेत, मल्टीनॅशनल जे काही कॉर्पोरेट आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज जे आहेत, तर हे सर्व आपल्याला ग्लोबलायझेशन मध्ये बघायचे आहेत. थेरीज कुठले कुठले आहेत इंटरनॅशनल ट्रेडचे. नंतर गव्हर्नमेंटचं जे काही इन्व्हेन्शन आहे, आता सध्याला काय पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटचे, टॅरिफ अँड नॉन टॅरिफ काय काय बॅरियर्स आहेत, इंडियन फॉरेन ट्रेड पॉलिसी सध्याचं त्याचं स्टेटस काय आहे, सोबतच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही जे मोड्स आहेत किंवा जे एंट्री आहेत ज्या मार्फत इन्व्हेस्टमेंट आपण एका देशातून दुसऱ्या देशात करू शकतो. तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये काय डिफरन्स आहे. आपल्याला आता एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे, जे एडीआर आणि जीडीआर आहे, ते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये येतं का फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये येतं. तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट होते फ्रेंड्स, आणि 10% जेव्हा जास्त इन्व्हेस्टमेंट एखाद्या कंपनीमध्ये होतं आणि त्याचं पर्पज असतं की जेव्हा आपल्याला कंट्रोल करायचं आहे, मॅनेज करायचं आहे, त्या ठिकाणचं मॅनेजमेंट किंवा कंट्रोल आपल्याला त्या बिझनेसवर द्यायचं आहे. म्हणजे शेअर होल्डर्सचं जे काही फंड असतं ते अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केलेलं असतं की ते बिझनेसवर कंट्रोल त्याला भेटू शकावं. पण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये मॅनेजमेंट किंवा कंट्रोलवर अधिकार न दाखवता फक्त प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशानं 10%पेक्षा जेव्हा कमीच एखाद्या कंपनीमध्ये शेअर घेऊन एखादी इन्व्हेस्टमेंट केली जाते, ते शेअर मार्फत वगैरे एडीआर किंवा जेडीआर वगैरे असतात, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट वगैरे. तर अशा पद्धतीचं जेव्हा इन्व्हेस्टमेंट असतं त्याला आपण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तर टाइप्स ऑफ एफडीआय कुठले कुठले आहेत मग, आणि कॉस्ट बेनिफिट काय आहे होम कंट्रीमध्ये आणि होस्ट कंट्रीमध्ये, ट्रेंड्स कुठले कुठले आहेत सध्याला, एफडीआय चे काय काय रूल्स आणि रेग्युलेशन्स नवीन आलेले आहे. आता आपल्याला एक प्रश्न आला होता की जे एफडीआय आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण जेव्हा करतो त्याला ऑटोमॅटिक रूट एक आहे, कितीपर्यंत तुम्हाला अलाउड आहे आणि कितीपर्यंत तुम्हाला रेस्ट्रिक्टेड आहे. तर आता विचारले होते जे की आहे पेट्रोलियम आहे किंवा प्लांट्स आहेत त्यांच्यावर 100% तुम्हाला अलाउड आहे, पण जे काहीवर तुम्हाला रेस्ट्रिक्शन आहे, काहीवर तुम्हाला ऑटोमॅटेड रूट आहे, तर काहीवर तुम्हाला गव्हर्नमेंट कडून परमिशन घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीचे जे एफडीआय आहेत कुठले कुठले आहेत ते पाहायचं आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट सर्वात मोठं आणि सर्वात महत्वाचं कन्सेप्ट आहे. त्यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंटचे प्रकार देण्यात आलेला आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटचं कन्सेप्ट काय आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे ते फ्रेंड्स. आपण पाहूयात रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन, हे खूप महत्वाचं आहे आणि खूपच इंटरेस्टिंग आहे फ्रेंड्स. त्यामध्ये ज्यामध्ये नाफ्ता आहे, साफ्ता आहे, एफटीए आहे, तर हे जे आहेत म्हणजे कॉमन युनियन, कॉमन मार्केट, हे जे लेवल्स आहेत
यावर नेहमी एक प्रश्न विचारतं. आणि नाफ्टा जे विचारलं जातं, इकॉनॉमिक युनियन विचारलं जातं, हे त्याचाच भाग आहे. जेव्हा इकॉनॉमिकल इंटिग्रेशनचं जेव्हा आपण चॅप्टर पाहतो फ्रेंड्स, त्यामध्ये नेहमी एक प्रश्न येतं, तर ते पण आपण डिटेलमध्ये पाहूया. तर जे ट्रेड क्रिएशन आणि ट्रेड डायव्हर्जन आहे, त्यामध्ये काय बेसिक डिफरन्स आहे, कुठलं पॉझिटिव्ह असतं, कुठलं निगेटिव्ह असतं, ते पण पाहूयात. ते आहे सार्क काय आहे, आणि सार्क कशासाठी आहे, जे साऊथ एशियन नेशन साठी आहे, आणि एशियन जे आहे ते कुठल्या नेशन साठी आहे मग, आणि नाफ्ता मध्ये कुठले कुठले कंट्रीज येतात. नाफ्ता मध्ये जे विचारलं होतं आपल्या पेपर मध्ये, की नाफ्ता मध्ये जे मेक्सिको आहे, आपल्याला असर्शन रिझन मध्ये विचारलं होतं की नाफ्ता मध्ये जे आहे ते मेक्सिको आहे का, आणि नाफ्ता हे 1 जान 1994 पासूनच आलं का, हे पण विचारलं होतं फ्रेंड्स. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर आपल्याला हे सगळेच टॉपिक्स जे 10 प्रश्न आहेत, पण खूप लेंदी टॉपिक आहे, पण खूप इंटरेस्टिंग आहे, आणि आपल्याला समजायसारखं पण आहे फ्रेंड्स. थोडस लक्ष देऊन अभ्यास करताना ना फ्रेंड्स, फक्त एक एक्झाम साठी एक्झाम ओरिएंटेड अप्रोच न ठेवता, जेव्हा आपण नॉलेज ओरिएंटेड अप्रोच ठेवतो ना फ्रेंड्स, समजा सार्क वाचत आहोत, तर आता हे सार्क काय असेल, तर साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉर्पोरेशन, तर हे सार्क आहे. तर सार्क म्हणजे त्यामध्ये आपले इंडिया आहे, मग आजूबाजूचे पण कंट्रीज असतील, मग हे एशियाशी बिलॉंग करते, तर हे 1985 मध्ये आलेलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण, मग कंट्रीज कुठले कुठले असतील, मग त्याचं सार्कचं जे आहे हेडक्वार्टर्स कुठं असेल, असे स्वतःला प्रश्न विचारून जेव्हा आपण त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवतो, ज्यामध्ये एंगेज जेव्हा होतो ना फ्रेंड्स, तेव्हा आपल्याला गोष्टी समजतात. आता नाफ्ता आहे, मेक्सिको आहे, कॅनडा आहे, आणि अमेरिका आहे, USA आहे. तर हे नाफ्ता आहे. तर दुसरे कंट्रीज, आता एशियनमध्ये किती कंट्रीज आहेत, 10 कंट्रीज आहेत. तर असं जेव्हा आपण एंगेज होऊन त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जेव्हा आपण ते माहिती करून घेण्याच्या उद्देशानं क्युरियोसिटी सोबत जेव्हा आपण ते कन्सेप्ट समजून घेतो ना फ्रेंड्स, तेव्हा मजा पण येते, आणि लॉंग टर्म मध्ये आपल्याला ते रिटर्न पण राहतं फ्रेंड्स. त्यामुळे आपल्याला हे सगळे कन्सेप्ट एकदम व्यवस्थित आणि डिटेल मध्ये आपल्याला शिकायचं आहे फ्रेंड्स. तर नेक्स्ट कन्सेप्ट बघा, तर इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स, हे अभ्यास करत असताना आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक, अंक्टाड, हे जे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत फ्रेंड्स, जे की खूप महत्वाचं रोल प्ले करतात इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट मध्ये. तर आता आपल्याला एक प्रश्न आला होतं, आय थिंक मिगा होतं ते, की मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट एजन्सी जे आहे ते मेंबर आहे, म्हणजे सिस्टर आहे, ते कशाची सिस्टर आहे, वर्ल्ड बँकची, अंक्टाडची, आय थिंक अशाच पद्धतीचं एक प्रश्न आलं होतं आता सेट पेपर मध्ये. तर जेव्हा आपल्याला माहित असतात की जे 5 एक बॉडीज आहेत, जे 5 इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते मिळून वर्ल्ड बँक होतं, म्हणजे IMF आणि IBRD हे दोन्ही एकच वेळेस 1944 मध्ये जे ब्रिटन वूड मध्ये कॉन्फरन्स झालं होतं, आणि त्या ब्रिटन वूड्स मधून जे ट्विन्स जन्माला आले होते, ते IMF आणि IBRD होते. तर हे IMF आणि IBRD, IMF तर झालं, आता वर्ल्ड बँकचा ते तर हिस्सा नाही, मग वर्ल्ड बँक म्हणजेच IBRD. वर्ल्ड बँक ग्रुप मध्ये, वर्ल्ड बँक हे जेव्हा आपण अभ्यास करतो फ्रेंड्स, तर त्याला वर्ल्ड बँक ग्रुप म्हणूनच अभ्यास केला पाहिजे. IBRD सोबतच IFC जे काही इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आहे, मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट एजन्सी आहे, मिगा आहे, आणि ICSID जे आहे, जे की सेटलमेंट इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूटचे जे काही ऑर्गनायझेशन आहे, असे हे जे 5 इन्स्टिट्यूशन्स आहेत फ्रेंड्स, आणि वर्ल्ड बँक हे सोबत, हे एक 5 ग्रुप आहे. तर हे आपल्याला पक्का आठवण राहायलाच पाहिजे फ्रेंड्स. आणि ते कधी कधी त्यांची स्थापना झालेली आहे, त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत. आता अंक्टाडचं आपल्याला हेडक्वार्टर्स विचारण्यात आलं होतं. तर IMF वर आपल्याला प्रश्न होता 2000 सेट, आता हे महाराष्ट्र सेटच्या पेपर मध्ये 20 जे 27 डिसेंबर 2020 ला जे काही पेपर झाला आपलं, IMF वर प्रश्न होतं, वर्ल्ड बँक वर प्रश्न होतं, अंक्टाडचं आपल्याला हेडक्वार्टर्स विचारण्यात आलेलं होतं. तर फ्रेंड्स, जे काही जिनेवा आहे, स्वित्झर्लंड मध्ये आहे अंक्टाडचं, ते बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस मध्ये खूप काही असे महत्वाचे टॉपिक्स आहेत, जे की नेहमी एक्झाम मध्ये विचारले जातात. आपल्याला त्याला डिटेल मध्ये कव्हर करायचं आहे. तर आता मूव्ह होऊयात आपण नेक्स्ट युनिट कडे, कारण आपल्याला 10 युनिट डिस्कस करायचे आहेत फ्रेंड्स. तर चला पाहूया नेक्स्ट युनिट, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, ज्याला आपण नेहमीपासून घाबरत आलेले आहोत. काही विद्यार्थी असतील त्यांना इंटरेस्ट आला असेल, इंटरेस्टेड वाटला असेल, त्यांचा अभ्यास देखील असेल, पण मी मोस्टली जे आपले विद्यार्थी असतात त्यांना अकाउंटिंग थोडंसं किचकट वाटतं, समजल्यासारखं वाटतं, आणि लगेच पुन्हा विसरून जातं. माझ्यासोबत पण तसंच व्हायचं. पण लक्षात ठेवा फ्रेंड्स, नेहमी जे क्वेश्चन्स विचारतात त्याच क्वेश्चन्सला आपल्याला
व्यवस्थित म्हणजे त्या कन्सेप्टला आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, कन्सेप्ट आहेत, अझम्पशन्स आहेत. तर आता आपल्याला एक्झाम मध्ये जे आपलं एक्झाम झालं 27 डिसेंबर 2020 मध्ये, त्या पेपर मध्ये विचारण्यात आलेलं होतं एक कन्सेप्ट जे मटेरियलिटी सोबत जुडलेलं होतं, की जे पैशाच्या रूपात छोटे छोटे वस्तू आपण घेतो, छोटे मोठे अमाऊंट असतात, त्याला आपण लिहत बसत नाही. वही आणलं, पेन आणलं, स्टेशनरी मध्ये आपण स्टेशनरी ऍज अ स्टेशनरी म्हणून लिहितो आणि दाखवतो 10,000ची स्टेशनरी लागली आपल्या बिझनेस मध्ये. का आपण लिहितोच फ्रेंड्स? आज पेन आणलं, वही आणलं, सोबत ते स्टेशनरीचे जे काही तुमचे शिक्के कसे जे काही लागतात आता समजून घ्या. तर ते सगळं एक 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 वस्तू लिहित बसतो का? नाही फ्रेंड्स. तर जे महत्वाचं आहे एक अमाऊंट आहे, तेच अमाऊंट आपण एकत्र करतो आणि ते मोठा अमाऊंट प्रॉफिट लॉस जे काही अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट आहे, त्या ठिकाणी आपण जे मोठे वस्तू आहेत, मोठा अमाऊंट आहे, ते आपण सगळे एकत्र करून लिहितो. ते मटेरियलिटी तुम्हाला कन्सेप्ट विचारलं होतं. कन्झर्वेटिझम तुम्हाला कन्सेप्ट विचारण्यात येतं. सोबत एक आणखी कन्सेप्ट विचारलं होतं सेपरेट लिगल एंटिटीचं, म्हणजे ओनर आणि जेव्हा बिझनेस वेगवेगळे आपण त्याला समजतो तेव्हा त्या ठिकाणी कुठलं कन्सेप्ट किंवा कुठलं प्रिन्सिपल विचारलं जातं. सोबतच आपल्याला मॅचिंग विचारलं जातं, गोइंग कन्सर्न काय आहे, आपल्याला हे कन्सेप्ट विचारलं जातात फ्रेंड्स. एकदा आपण त्याला माहिती करून घेतलो तर फ्रेंड्स समजून घ्यायच्या उद्देशाने जेव्हा आपण अभ्यास करतो ना, आपल्याला सोपं जातं. इंटरेस्ट घेऊन क्युरियोसिटी सोबत आपल्याला हे नॉलेज मिळवायचं आहे आणि त्याच्यावर जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना फ्रेंड्स, क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे कन्सेप्ट आणि प्रिन्सिपलचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं महत्वाचं आहे फ्रेंड्स. कारण थोडं कन्फ्युज होतं आपल्याला. आता मॉनिटरी जे काही फंड असतात, मॉनिटरीच आपण ट्रान्झॅक्शन लिहू शकतो. प्रायव्हेट किंवा पर्सनल हे येऊन भेटलं, मी ते त्याला जाऊन भेटलो, ते आलं होतं, असं काही झालं होतं, जे काही भावनात्मक गोष्टी असतात किंवा जे काही मॉनिटरी टर्म्स ट्रान्झॅक्शन नसतात, असे जे गोष्टी घडतात बिझनेसमध्ये, खूप काही घडतात. तर ते जेव्हा आपल्या पैशाशी जुडलेले नसतात ते आपण लिहित नाही फ्रेंड्स आपल्या अकाउंट मध्ये, आपल्या बुक मध्ये. तर हे कुठलं कन्सेप्ट आहे, ह्याचं सुद्धा एक प्रिन्सिपल आहे. तर हे काय आहे म्हणून विचारल्यानंतर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्याला समजल्याशिवाय आपण त्याला डील नाही करू शकत फ्रेंड्स एक्झाम मध्ये. तर अगोदर कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करा. सोबत तुम्हाला कन्सेप्ट समजलं तर आणखी जास्त सोबत जाईल. पार्टनरशिप आहे आता, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन, इन्सॉल्वन्सी काय असतं पार्टनरशिपचं ते पाहूयात. त्याच्यामध्ये पार्टनरशिपचे अकाउंट्स कसे बनतात, नंतर जे काही त्यांचे जे लोन्स येतात पार्टनर्सचे, लोन्सला इंटरेस्ट कशा पद्धतीने भेटतो, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत, पार्टनर जेव्हा कॅपिटल आणतो तेव्हा काय रूल आहे, पार्टनर जातो सोडून तेव्हा काय रूल आहे, पार्टनर नवीन पार्टनर येतो तेव्हा काय रूल आहे, न्यू पार्टनरचं काय आहे. ही सगळी गोष्टी आपल्याला बेसिक समजून घेतलं तर ना फ्रेंड सगळं सोपं जाईल. मग कॉर्पोरेट अकाउंटिंग इश्यूज, फॉरफिचर्स अँड रिइश्यू ऑफ शेअर्स, लिक्विडेशन ऑफ कंपनीज, लिक्विडेशनचं प्रोसेस काय आहे, मर्जर, अमालगमेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज कसे असतात, यामध्ये जे बेसिक डिफरन्स आहे, ऍक्विजिशन म्हणजे जेव्हा मर्ज होतं किंवा अमालगमेशन होतं किंवा रिकन्स्ट्रक्शन असतं, मर्जच्या वेळेस काय आहे, रिकन्स्ट्रक्शन मध्ये काय जे बेसिक जे डिफरन्स आहे ते समजून घेऊयात. होल्डिंग कंपनी काय असते, पॅरेंट कंपनी काय असते, सबसिडियरी कंपनी काय असतं, कॉस्ट मॅनेजमेंट, अकाउंटिंग, मार्जिनल कॉस्टिंग अँड ब्रेक इव्हन पॉइंट अनालायसिस, मार्जिनल कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, process accounting, activity based costing, costing and decision making, life cycle costing, target costing, kaizen costing and GIT. just सोबतच फायनान्शियल स्टेटमेंट्स अनालायसिस, रेशिओ अनालायसिस पण फार महत्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला काही फॉर्म्युलाज आहेत ते आपल्याला पाठ करावं लागतील, ते समजून घ्यावं लागतील. फंड फ्लो आणि कॅश फ्लो हे दोन्ही पण महत्वाचे आहेत. त्यामध्ये एखादी वेळेस क्वेश्चन विचारून घेतात. फंड फ्लो आणि कॅश फ्लो मध्ये डिफरन्स काय आहे ते पाहूयात. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, नवीन जे इन्फ्लेशन अकाउंटिंग, एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग आता ठेवण्यात आलेलं आहे. आपल्याला आता 2 क्वेश्चन्स विचारण्यात आले होते, एक सोशल ऑडिट होतं आणि एक एन्व्हायरमेंटल ऑडिट, ग्रीन ऑडिटिंग ज्याला म्हणतात. तर आता सध्याला आपल्या बिझनेसमध्ये बिझनेस जे इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे की आपल्या जे एन्व्हायरमेंटचं आहे ते संरक्षण झालं पाहिजे. तर ह्युमन रिसोर्सचं जे काही अकाउंटिंग आहे, अगोदर ह्युमन रिसोर्सला सुद्धा आता ऑडिटिंग आणि अकाउंटिंग करण्यात आलेली आहे फ्रेंड्स. तर हे काय आहे, हे कन्सेप्ट काय आहे ते पाहूयात. नंतर एक ग्रीन ऑडिटिंग आणि सोशल ऑडिटिंग, जे काही इम्पॅक्ट समाजावर होत आहे त्याला मोजण्यासाठी ऑडिटिंग चालू आहे आता. सोबतच जे काही ग्रीन ऑडिटिंग म्हणजे एन्व्हायरमेंटल
शी जुडून जे काही ऑडिट आहे, एन्व्हायरमेंटला त्रास होणार नाही किंवा हार्म होणार नाही याची खात्री बाळगून एखादी कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी सोबत एखादी बिझनेस किती चांगलं करत आहे त्याची जेव्हा ऑडिटिंग केली जाते, हे सर्व कन्सेप्ट आपल्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये बघायचे आहेत फ्रेंड्स. नंतर ऑडिटिंग हे स्वतःमध्ये एक खूप महत्वाचं आणि मोठं कन्सेप्ट आहे. तर ऑडिटिंग यावर नेहमी प्रश्न येतात, ऑडिटरवर प्रश्न येतात. ऑडिटरचे रेस्पॉन्सिबिलिटीज काय, ड्युटीज काय, राईट्स काय, नंतर त्यामध्ये वाउचर्स असतात, व्हेरिफिकेशन्स असतात. तर हे काय कन्सेप्ट आहेत ते आपण पाहूयात फ्रेंड्स. नंतर रिसेंट ट्रेंड इन ऑडिटिंग, मॅनेजमेंट ऑडिट, एनर्जी ऑडिट, एन्व्हायरमेंट ऑडिट, सिस्टम ऑडिट, सेफ्टी ऑडिट, हे सर्व आपण ऑडिटिंग आणि अकाउंटिंग यामध्ये पाहणार आहोत फ्रेंड्स. युनिट तिसरा बिझनेस, जे की आपल्या सर्वांचं आवडीचं आणि आपल्याला अति जास्त आवडणारं असं सब्जेक्ट आहे. आता फ्रेंड्स, आवडो न आवडो, आपल्याला आवडून घ्यावंच लागेल, आपलं फेवरेट आहे म्हणावंच लागेल, कारण आपल्याला सेट आणि नेट या वर्षी काही करून पास व्हायचं आहे फ्रेंड्स. तर चला, मिनिंग अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, आपल्याला मिनिंग आणि स्कोप बघायचा आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचं. ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत बिझनेस फर्मचे, आणि बिझनेस फर्म मध्ये ऑब्जेक्टिव्ह तर आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स की प्रॉफिट कमवायचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं सगळ्यात महत्वाचं. एक व्हॅल्यू जे असते एका फर्मची ते वाढवणं, सोबतच शेअर होल्डरचे जे काही त्याचे प्रॉपर्टी आहे म्हणजे इन्व्हेस्ट केलेले इन्व्हेस्टमेंट फंड आहे त्याला प्रोटेक्ट करणं, त्या फंड मध्ये इन्क्रीज करणं, त्याच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये वाढ करणं. सोबत आणखी कुठले कुठले ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पाहूयात. डिमांड अनालायसिस, लॉ ऑफ डिमांड, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, हे कन्सेप्ट काय आहे, सप्लाय काय आहे, डिमांड काय आहे, इलास्टिसिटी ऑफ डिमांड वर प्रश्न विचारण्यात 3 प्रश्न विचारले होते फ्रेंड्स ह्या लॉ ऑफ डिमांड आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड वर. जे की आपल्याला होतं जे अल्कोहोलिक जे वस्तू असतात किंवा सिगारेट म्हणा किंवा तंबाखू वगैरे असतं त्यांचं डिमांड कसं असतं, प्राइस सोबत इलास्टिसिटी ऑफ डिमांड कसं वाढतं का कमी होतं. सोबत साल्ट जे आहे त्याची इलास्टिसिटी विचारण्यात, म्हणजे कुठल्या गोष्टीची इनइलास्टिसिटी आहे त्यामध्ये 4 ऑप्शन देण्यात आलेलं होतं. तर साल्ट हे खूपच इनइलास्टिक असतं नेचरला, त्यामध्ये प्राइस वाढो किंवा घट कमी हो, त्यामध्ये आपल्याला परचेस करणाऱ्याला त्यावर जास्त काही डिमांड म्हणजे परचेस करणाऱ्याच्या वृत्तीत काही जास्त बदल होत नाही. बेसिकली हे जे कन्सेप्ट असतं म्हणजे एखाद्या वस्तूची प्राइस वाढली तर त्याचं डिमांड जास्त होत आहे किंवा कमी होत आहे, किंवा एखाद्या वस्तूची प्राइस जर कमी झाली तर त्याला डिमांड कशा पद्धतीने त्याला रिस्पॉन्स भेटत आहे त्या डिमांडला, हे कन्सेप्ट आपण लॉ ऑफ डिमांड आणि जे काही डिमांड अनालिसिस मध्ये शिकतोच फ्रेंड्स. सोबत रिलेशनशिप बघायचा आहे आपल्याला ऍव्हरेज रिव्हेन्यू आणि मार्जिनल रिव्हेन्यू. मग जे काही फिक्स्ड असतं, व्हेरिएबल्स असतात ते काय काय असतात. सोबत मार्जिनल विचारलं होतं फ्रेंड्स आपल्याला आता एक्झाम मध्ये की जे मार्जिनल हे रिव्हेन्यू असतं किंवा मार्जिनल कॉस्ट जे आहे त्याचा नेमका अर्थ काय. जेव्हा ऍडिशनल कुठल्याही प्राइस मध्ये जेव्हा ऍडिशनल वस्तू किंवा आपण प्रोड्यूस करते वेळेस प्रोडक्ट, एक ऍडिशनल प्रोडक्ट जेव्हा आपण प्रोड्यूस करतो तर ते ऍडिशनल जे कन्सेप्ट आहे ते ऍडिशनल प्रोडक्टला किंवा त्या ऍडिशनल प्राइसलाच ऍडिशनल मार्जिनल प्राइस किंवा मार्जिनल कॉस्ट, मार्जिनल जे काही प्रोडक्ट आहे ते आपण असं म्हणतो फ्रेंड्स. म्हणजे ऍडिशनल जे काही युनिट आपण तयार करतो त्यावेळेस जे काही कॉस्ट लागतं त्याला मार्जिनल कॉस्ट म्हणतो. तर फ्रेंड्स हे जे बेसिक गोष्टी आहेत त्यालाच धरून आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. आपल्याला बेसिक समजून घ्यायचंय फ्रेंड्स. आपल्याला सेट मध्ये फार अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. जर तुम्ही लक्ष देऊन पेपरला बघितलात तर खूप बेसिक कन्सेप्ट सोबत आपल्याला सेट विचारले जातात. नेट मध्ये मी मान्य करते की थोडे हाय लेवलचे स्टँडर्ड त्याचं हाय असतं. मी इतकं लवकर लवकर बोलण्याचं कारण हे आहे फ्रेंड्स की आपल्याला 10 युनिट डिस्कस करायचे आहेत. जर मी स्लोली तुम्हाला सांगत बसले, स्लोली खूप निवांत आणि हळूहळू आपण सगळे कन्सेप्ट समजून घेणार आहोत फ्रेंड्स, पण त्यासाठी वेळ आहे. एक एक कन्सेप्टला धरून आपण अभ्यास करणार आहोत, पण एक ओव्हरव्ह्यू घेत आहोत फ्रेंड्स. तर त्याच्यामुळे मग मी थोडस जास्त फास्ट बोलत आहे, तुम्ही समजून घ्या मी आशा करते. तर यामध्ये जे बेसिक कन्सेप्ट आहेत फ्रेंड्स आपल्या सेट मध्ये तेच विचारले जातात. तर फ्रेंड्स कंझ्युमर बिहेवियर मध्ये युटिलिटी अनालायसिस, इंडिफरन्स कर्व अनालायसिस हे फार महत्वाचं आहे. तर एखाद्या कंझ्युमरचं बिहेवियर कसं असतं, एखादी युटिलिटी म्हणजे एखाद्या प्रोडक्टची कॅपॅसिटी किंवा जे पॉवर असते एखाद्या कंझ्युमरला सॅटिस्फाय करण्याचा. आपल्याला कुठलीही वस्तू आपल्या गरजेप्रमाणे पाहिजे असते फ्रेंड्स, म्हणजे आपल्याला त्यापासून काहीतरी आपली गरज भागत असते किंवा सॅटिस्फॅक्शन आपल्याला त्यापासून भेटत असते. आपल्याला गरज असते त्या वस्तूची म्हणून ते आपण वस्तू घेतो फ्रेंड्स. मला लिहिण्याची जेव्हा गरज अराईज झाली तेव्हा मी जाऊन पेन घेते, तर ते पेन मध्ये ते कॅपॅसिटी असते की माझ्या लिहिण्याच्या गरजाला ते पूर्ण करू शकतं. तर हे युटिलिटी असतं फ्रेंड्स. तर त्यावेळेस
एकच वस्तू आहे ज्याला आपण वारंवार परचेस करायलो, तर त्यामध्ये एक आणखी युटिलिटी मध्ये एक तुम्ही कंझ्युम केलात, समजा काही खाल्लात तुम्ही, फूड काही खाल्लात, म्हणजे एक तुम्हाला आवडते, तुम्ही जिलेबी आवडते समजा, तुम्ही खाल्लात, सुरुवातीचे 2-3 जिलेबी तुम्ही जेवण पीस खाता तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं, पण नेहमी जेव्हा तुम्ही ते कंटिन्युअसली कंझ्युम करता तर तुमचं जे युटिलिटी आहे ते कमी होतं फ्रेंड्स. कारण आपलं पोट भरलेलं असतं, तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही बिहेव करता. तर ते काय आहे, युटिलिटी अनालिसिस काय आहेत, इंडिफरन्स कर्व्ह काय आहेत, ते कर्व्ह जे दिलेले आहेत, ग्राफ जे आहे ते डायग्राम वर नेहमी क्वेश्चन विचारलं जातं फ्रेंड्स. जे कर्व्ह आहे ते कॉन्व्हेक्स टू द नेचर, जे आपल्याला रिसेंटली पेपर मध्ये क्वेश्चन विचारलं होतं की इंडिफरन्स कर्व्ह कुठल्या पद्धतीचा असतो म्हणून. तर हे काही बेसिक गोष्टी आहेत फ्रेंड्स, त्यालाच घेऊन आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जात आहेत. आपल्याला ते जर कळून घेतलोत आपण, तर आणखी सेट परीक्षाचं जे लेवल आहे, मला वाटतं डिफिकल्टी लेवल आणखी तितकं हाय झालेलं नाही. मी मान्य करते की नेट एक्झाम मध्ये जे असिस्टंट रिझनचे क्वेश्चन्स असतात, कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स असतात, ऑप्शन देण्यात येऊ लागले 4-4, 5-5, 6-6 ऑप्शन्स, आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 1 मिनिटामध्ये ABCD कनेक्ट करण्यासाठी कॉम्बिनेशन्स करा, 1-2-3-4, 4-3-2-1, 2-1-3-4 असे कॉम्बिनेशन्स. तर मी समजत आहे फ्रेंड्स की आपल्याला एका कन्सेप्ट सोबत 5-5 कन्सेप्ट विचारलं जात आहे नेट मध्ये, पण फ्रेंड्स सेट मध्ये आणखी सुद्धा डिफिकल्टी लेवल तितकं हाय झालेलं नाही. कारण आताचे तुम्ही जर रिसेंटली 2019 मध्ये काय प्रश्न आलेत हे तुम्हाला खूप जास्त मॅटर करतं फ्रेंड्स, आणि 2020 मध्ये काल जे एक्झाम झाली त्या एक्झामचं जे पॅटर्न आहे त्यावरून तुम्ही जर त्याला बेस धरून अभ्यास केलात तर आपलं पुढे युजीसी काय करेल काय माहिती नाही, कुठलं आणखी काय पॅटर्न चेंज करून टाकेल, तर तिकडचं पॅटर्न इकडे येण्याला वेळ लागणार नाही. तर आपल्याला फास्ट मूव्हर होऊन, फर्स्ट मूव्हर न बनता फास्ट मूव्हर होऊन आपल्याला कन्सेप्ट समजून घेऊन, पॅटर्न समजून घेऊन आपले प्रयत्न 100% देऊन आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे फ्रेंड्स, काही करून. मी ते सांगायले तुम्हाला. कारण निगेटिव्ह मार्किंग आली समजा 1-2 वर्षामध्ये पुढे, किंवा हे पण चान्सेस आहेत की तिकडचं पॅटर्न इकडे जशास तसं आलं तर आणखी आपले पॉसिबिलिटीज, आपले कॉम्पिटिशन हाय होण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटीज आपण पास न होण्याचे जास्त वाढतील. तर आत्ताच काय करायचं ते आत्ताच करा, कन्सेप्ट समजून घ्या, अभ्यास करा. खूप बेसिक कन्सेप्ट आहे फ्रेंड, फक्त इथं गरज आहे आपल्या तयारीची. तर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन्स आहेत, आता लॉ ऑफ रिटर्न टू स्केल्स आहेत, काही फॅक्टर व्हेरिएबल्स असतात, काही फॅक्टर फिक्स्ड असतात. तर हे लॉंग टर्म मध्ये काय असतं आणि शॉर्ट टर्म मध्ये काय असतं हे आपल्याला बघायचं आहे. थेअरी ऑफ कॉस्ट, शॉर्ट रन आणि लॉंग टर्म कॉस्ट कर्व्स तेच आहेत फ्रेंड्स. प्राइस डिटर्मिनेशन अंडर डिफरंट मार्केट फॉर्म, हे जे मार्केट फॉर्म आहेत, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक आणि प्राइस डिटर्मिनेशन वर आपल्याला प्रश्न आलं होतं की स्कीमिंग, प्राइस स्कीमिंग आणि प्राइस पेनिट्रेशन. तर यावर प्रश्न आलेलं होतं की रॅपिड पेनिट्रेशन, त्याचं उत्तर मी सांगितले होते तुम्हाला. तर पेनिट्रेशन म्हणजे काय असतं, स्कीमिंग काय असतं. स्कीमिंग म्हणजे जेव्हा न्यू प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणतो तेव्हा सुरुवातीलाच एकदम जास्त हाय प्राइस ठेवायचं आणि पूर्णच मार्केटला कव्हर करून सुरुवातीलाच प्रॉफिट कमवून घ्यायचं. तर पेनिट्रेशन मध्ये काय असतं फ्रेंड्स की सुरुवातीला न्यू प्रोडक्ट आणल्यानंतर एकदमच प्राइस त्याचं कॉस्ट पेक्षाही म्हणजे कमी ठेवण्यात येतं. की कमी प्राइस जेव्हा आपण ठेवतो प्रोडक्टची तर खूप लोक घाई करतात आणि कमी किमतीचं वस्तूला जास्त परचेस करतात आणि लॉंग टर्म मध्ये नंतर त्यामुळे एखाद्या बिझनेसमॅनला त्याचं प्रॉफिट भेटतं. आणि प्राइस स्कीमिंग मध्ये सुरुवातीला जेव्हा प्रोडक्ट येतं मार्केटमध्ये त्याची प्राइस एकदम हाय ठेवण्यात येते. जेव्हा एक प्रश्न विचारण्यात आलेलं होतं की जे प्रमोशनवर जास्त खर्च केलं जातं पण प्रोडक्टची किंमत कमी ठेवण्यात आलेली राहते, तर जेव्हा प्रोडक्टची किंमत कमी असते त्याला पेनिट्रेशन म्हणतो. इतकं जरी आपल्याला समजलं असेल फ्रेंड्स तर रॅपिड जे आहे हाय प्रमोशनवर जेव्हा खर्च केलं जातं त्याला रॅपिडच आपण असं म्हणू शकतो. म्हणून त्यावरून आपण जे वगळून जे काही म्हणतात एलिमिनेशन मेथड वापरून आपण त्याचं उत्तर देऊ शकलो असतो. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट माहित असणं महत्वाचं आहे फ्रेंड्स. तर दुसरं आहे बघा, मार्केटचे फॉर्म जे आहेत, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन काय आहे, मोनोपॉलिस काय आहे, तर हे पण खूप महत्वाचं आहे फ्रेंड्स. ऑलिगोपॉली, जे कॉम्पिटिशन्स आहेत, हे जे मार्केटचे जे काही फॉर्म्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत फ्रेंड्स, ते आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर फ्रेंड्स हे होतं बिझनेस इकॉनॉमिक्स. यातील काही कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. आता हे मार्केट आहे त्याचे जे फॉर्म्स आहेत, टाइप्स आहेत, ते आपण सर्वच पाहणार आहोत फ्रेंड्स. प्रत्येक गोष्टीला शिकण्यासाठी वेळ लागतं, समजून घेण्यासाठी वेळ लागतं, आणि सर्वात अगोदर आणि सर्वात महत्वाचं आपल्याला समजून घ्यावं लागेल की फ्रेंड्स एक्झामची प्रिपरेशन करायला तर आपल्याला वेळ तर द्यावाच लागेल आणि पेशन्स सोबत अभ्यास करूयात. मी फास्ट फास्ट सांगत आहे फ्रेंड्स कारण हे सिलेबस आहे, डिस्कस करायला, पण हे सगळे टॉपिक्स आपण नंतर निवांत आणि पूर्ण वेळ देऊन अभ्यास करणार आहोत.
तर पेशन्स ठेवा. आता चला पाहूयात नेक्स्ट जे युनिट आहे ते आहे बिझनेस फायनान्स. तर स्कोप आणि सोर्सेस ऑफ फायनान्स ते अभ्यास करते वेळेस फ्रेंड्स की जेव्हा एखादे बिझनेस असतं त्यामध्ये जेव्हा फायनान्स आपण यूज करतो ते फायनान्स चे सोर्सेस कुठले कुठले आहेत, ते डेब्ट आणि इक्विटी जे आहे ते कशा पद्धतीने आपण निवडायचं ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं. हे जे सोर्सेस आहेत ते लॉंग टर्म असू शकतात, शॉर्ट टर्म असू शकतात, ते आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे फ्रेंड्स. जे लीज फायनान्सिंग आहे त्याचा कन्सेप्ट आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर कॉस्ट ऑफ कॅपिटल आणि टाइम व्हॅल्यू ऑफ मनी आणि कॅपिटल स्ट्रक्चर. तर कॅपिटल स्ट्रक्चर कुठल्या पद्धतीचा असतो, कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये डेब्ट आणि इक्विटीला कशा पद्धतीचं प्रिफरन्स देण्यात येते की जेणेकरून आपल्या कंपनीला, आपल्या प्रॉफिटला आणि आपल्या शेअर होल्डरचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याला वाढवता येईल आणि आपल्या कंपनीचं सुद्धा जे व्हॅल्यू ऑफ फर्म आहे ते इन्क्रीज करता येईल. अशा पद्धतीचं कॅपिटल स्ट्रक्चर डिसाईड केलं जातं फ्रेंड. जे कंपनी प्रॉफिट कमवते त्या प्रॉफिट मधून डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर जे बाकीचं जे अमाऊंट उरते किंवा शिल्लक राहते ते अमाऊंट म्हणजे जे रिटर्न अर्निंग असतं, जे म्हणजे आपण रिटर्न केलो, आपली अर्निंग आहे, आपलं प्रॉफिट आहे, पण आपण रिटर्न करून घेतलो कशासाठी, तर आणखी पुढच्या इन्व्हेस्टमेंटसाठी जे की कॅपिटल असतं एका इक्विटीचं म्हणजे इक्विटी शेअर्सचं जे कॅपिटल असतं. तर हे सर्व जे गोष्टी आहेत, प्रिफरन्स कोणाला म्हणतात, प्रिफरन्स शेअर काय असतं, इक्विटी शेअर काय असते, प्रिफरन्सचं काय वाटा असतं, डेब्ट काय असतं, हे सर्व आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. जे की सोर्सेस मध्ये खूप महत्वाचं आहे. जे डेब्ट असते, इक्विटी असतं, प्रिफरन्स असतं, या पद्धतीचे कन्सेप्ट आपल्याला समजले तर त्यानंतर आपल्याला कॅपिटल स्ट्रक्चर समजू शकतो. कॅपिटल स्ट्रक्चर समजल्यानंतर जे शेअर होल्डरची जी प्रॉफिट आहे म्हणजेच डिव्हिडंड आपण ज्याला पे करतो, शेअर होल्डरचं इन्कम म्हणजे आपण त्याला डिव्हिडंड वगैरे पे करतो, त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट आपल्या कंपनीत करतात, आपल्या फर्म मध्ये करतात, त्याला आपण डिव्हिडंड किंवा त्यालाच प्रॉफिटचा आपण हिस्सा जेव्हा आपण त्यांना देतो त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. कॅपिटल स्ट्रक्चरचा अभ्यास करत असताना जे आता एनआय आहे, जे डेव्हिड डोराने दिलेले आपले कन्सेप्ट आहेत फ्रेंड्स, एनआय आहे, एनओ आहे, नॅशनल इन्कम आहे, नॅशनल ऑपरेटिंग इन्कम आहे, ट्रेडिशनल आहे, एमएम चे जे अप्रोच आहे, तर हे जे आहे हे कॅपिटल स्ट्रक्चरचे आपल्याला खूपच महत्वाचे हे देण्यात आलेले काही थेरीज आहेत फ्रेंड्स, हे आपल्याला अभ्यास करावा लागते. कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे आता त्यामध्ये डेब्ट आणि कॉस्ट, प्रिफरन्स कॉस्ट, इक्विटी काय आहे, रिटर्न अर्निंग काय आहे ते आपल्याला अभ्यास करावा लागेल. नंतर डिव्हिडंडचे थेरीज आहेत फ्रेंड्स, खूप इंटरेस्टिंग थेरीज आहेत. जेव्हा त्यामध्ये दोन अप्रोचेस येतात, जे अप्रोचेस आहेत की प्रॉफिट याला आपण रिटर्न करायचं का डिस्ट्रीब्यूट करायचं, ह्या कन्सेप्टवर थेरीज देण्यात आलेला आहे फ्रेंड्स. स्पेसिफिकली जेव्हा कंपनी प्रॉफिट कमवते, एक अमाऊंट आहे, समजा प्रॉफिट कमवली कंपनी, तर ते कंपनीतील प्रॉफिट आता जे लोक त्यामध्ये इन्व्हेस्ट केला त्यांना प्रॉफिट तर त्यांना परत द्यावं लागेल. ते इंटरेस्ट असू दे किंवा प्रॉफिट असू दे, आपण त्याला डिव्हिडंड म्हणतो. डिव्हिडंड जर त्यांना परत केलोत आपण तर कंपनीच्या व्हॅल्युएशन साठी किंवा पुढच्या भविष्यासाठी चांगला असेल का, त्यांना डिव्हिडंड वगैरे न देता त्यांचंच प्रॉफिट, त्यांचे जे प्रॉफिट आहे पुन्हा रिटेन करून आपल्याच कंपनीमध्ये पुन्हा भविष्यात इन्व्हेस्ट करून त्यावर आणखी त्यांचं फर्म मध्ये त्यांचे जे काही शेअर्स आहेत त्यांचे व्हॅल्युएशन वाढवणं, हे काही कन्सेप्ट आहेत फ्रेंड्स. म्हणजे डिव्हिडंड देणं चांगलं राहील कंपनीसाठी, म्हणजे शेअर होल्डरच्या इन्व्हेस्टमेंटसाठी, शेअर होल्डरची व्हॅल्युएशन साठी, का डिव्हिडंड न देणं हे चांगलं राहील, हेच अप्रोच आहे फ्रेंड. हे अप्रोचेसलाच आपण काही रिलिव्हंट अप्रोच आणि इरिलिव्हंट अप्रोच म्हणून स्टडी करतो. त्याचे अप्रोचेस जे आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे फ्रेंड्स मला या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला की जे मॉडेल्स आहेत, म्हणजे आपण त्याला अप्रोच म्हणून जेव्हा वॉल्टर मॉडेल किंवा गॉर्डन मॉडेल म्हणून आपण अभ्यास करतो, हे खूपच महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये नेहमी विचारलं जातं. आणि इरिलिव्हंट मध्ये अप्रोच मध्ये एमएमचा अप्रोच आणि रेसिड्युअल थेरी आहे. तर हे जे आहे हे आपल्याला महत्वाचं आहे म्हणून माहिती आहे फ्रेंड्स. तर यावर आपल्याला अजम्पशन्स नेहमी विचारतात. गॉर्डनचे अजम्पशन्स काय आहेत, बर्ड इन हँड हे थेरी कोणी दिली, त्यालाच काय म्हणतात, गॉर्डन मॉडेल म्हणजे काय, वॉल्टर मॉडेल म्हणजे काय, त्यांचे अजम्पशन्स काय, हे नेहमी विचारले जातात फ्रेंड्स. तर आपल्याला हे टॉपिक आपल्याला एकदम व्यवस्थित अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. तर बघा, नंतर अर्निंग काय असते, आर म्हणजे काय, केई म्हणजे काय, शेअर होल्डरचे इन्कम म्हणजे काय, रिटर्न अर्निंग म्हणजे काय, आणि कधी 100% डिव्हिडंड द्यायचं की आणि कधी 100% रिटेन करायचं. नंतर कॉस्ट ऑफ कॅपिटल मध्ये आपल्याला हेच आफ्टर टॅक्स काय आहे, बिफोर टॅक्स काय आहे, हे आपल्याला अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. तर हे सर्व आपल्याला बिझनेस फायनान्स मध्ये अभ्यास करायचा आहे. जे की महत्वाचे जे कन्सेप्ट आहेत
ते एकदा कन्सेप्ट समजून घेतलं तर आपल्याला अवघड जाणार नाही. फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये एक्सचेंज रेट, रिस्क अँड हेजिंग टेक्निक्स कुठले कुठले असतात, त्यामध्येच आपल्याला हे ऑप्शन, फ्युचर, स्वॅप जे आहे हे विचारले जातात फ्रेंड्स. तर हे ऍक्च्युअली हेजिंग टेक्निक्सच आहेत. म्हणजे तुमचं रिस्क कमी करण्यासाठी तुमचे कोणते हेजिंग टेक्निक्स वापरता, स्पेक्युलेटर्स काय असतं. तर हे सगळे जे फॉरेनशी रिलेटेड टर्म्स आणि टेक्नॉलॉजीज आहेत ते अगोदर इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट मध्ये यायचे. आता त्याला फायनान्सशी जुडलेले आहे म्हणून बिझनेस फायनान्स मध्ये ऍड करण्यात आलेला आहे फ्रेंड्स. तर इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले आहेत, युरो करन्सी, जीडीआर, एडीआर काय आहेत, इंटरनॅशनल आर्बिट्रेज मध्ये मल्टीनॅशनल कॅपिटल बजेटिंग आपल्याला पाहायचं आहे फ्रेंड्स. तर सोबतच रिस्क आणि हेजिंग टेक्निक्स मध्ये आपल्याला फ्युचर, फॉरवर्ड आणि स्वॅप वगैरे ऑप्शन काय आहे, पुट कॉल वगैरे काय आहे ते आपण सर्व एकदम निवांतपणे अभ्यास करणार आहोत फ्रेंड्स, घाई न करता कन्सेप्ट समजून घेऊन. एक वेळेस आपल्याला हे समजलं तर आपल्याला क्वेश्चन्स त्यावर सॉल्व्ह पण करायचे आहेत फ्रेंड्स. युनिट 5 बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स. तर फ्रेंड्स बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि इको थोडंसं अवघड वाटतं, पण बेसिक कन्सेप्ट वर आपल्याला प्रश्न विचारले जातात एक्झाम मध्ये. बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर असेल तर आपण त्यावर इझिली आन्सर देऊ शकतो फ्रेंड्स. आता महाराष्ट्र स्टेटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला एक इथिक्स वर जे क्वेश्चन आलं होतं रिसर्च इथिक्स वर, जे की जे पेलगॅरिझम आलेलं होतं ते इथिक्सशी जुडलेलं होतं. सोबतच सॅम्पलिंग एरर जे आहे ते कमी होतं का जास्त होतं, अशा पद्धतीचं क्वेश्चन होतं फ्रेंड्स. सोबत जे मीन मीडियम मोड आहे त्यावर तुम्हाला नेहमी प्रश्न विचारले जातात, जे आहेत मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये मीन मीडियम मोड येतात, जिओमेट्रिक मीन येतं, हार्मोनिक मीन येतं. तर त्याच्यामध्ये अर्थमेटिक मीन काय आहे, त्याचे अझम्पशन्स नेहमी विचारले जातात फ्रेंड्स, जे की खूप महत्वाचे असतात. आणि मीडियम मोड जे पोझिशनल अवरेज आहेत ते पोझिशनला तुम्हाला दर्शवतात पोझिशन. म्हणजे मोड आणि जे मीडियम आहे, मीडियम म्हणजे तुम्हाला पोझिशन दाखवतं, क्वार्टाईल वगैरे जे त्याच्यामध्ये आपण अभ्यास करतो. आणि सायन्स वगैरे इग्नोर होतात का नाही होतात अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात फ्रेंड्स तुम्हाला. आणि मोड काय असतं म्हणजे मीडियम जे असतं ते मिडल मध्ये असतं पोझिशन त्याचं. आणि मोस्ट जे फ्रिक्वेंट जे असतं म्हणजे वारंवार जे जास्तीत जास्त वेळेस जे आकडा किंवा जे फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसते त्याला आपण मोड म्हणतो फ्रेंड्स, जे की झेड न डिनोट केलं जातं. मेजर ऑफ डिस्पर्जन आहे त्यामध्ये स्कॅटरनेस आणि स्प्रेडनेस काय असते, त्याच्यामध्ये कुटोसिस काय आहे, स्क्यूनेस काय आहे, सोबतच त्याचे काय काय त्यांचे स्टँडर्ड जे डेव्हिएशन आहे, मीन डेव्हिएशन त्या पद्धतीने व्हरायन्सेस कसे असतात हे आपल्याला शिकायचं आहे फ्रेंड्स. तर कुटोसिसचे टाइप्स विचारले जातात. आणि जे आपल्याला नेहमी एक्झाम मध्ये विचारलं जातं कार्ल पिअर्सनचं जे आहे ना फ्रेंड, ते मोड इज इक्वल टू 3 मीडियम मायनस 2 मीन. हे नेहमी कसं ना कसं कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये नेहमी विचारलं जातं फ्रेंड्स. तर याला पाठच करून ठेवायचं, मोड इज इक्वल टू 3 मीडियम मायनस 2 मीन. आणि जे आपलं सिमेट्रिकल आणि सिमेट्रिकल असतं त्यामध्ये पॉझिटिव्ह कसं असतं, निगेटिव्ह कसं असतं ते आपल्याला अभ्यास करून ठेवावं लागेल. पॉझिटिव्ह मध्ये सर्वात मोठं असतं, मध्ये मिडल मध्ये नेहमी मीडियम असतं, आणि मोड जेव्हा लहान असतं तेव्हा पॉझिटिव्ह असतं. निगेटिव्ह काय असतं, मोड जेव्हा मोठं असतं मिडल मध्ये तर मीडियमच येणार आहे आणि नंतर मीन. तर अशा पद्धतीने आपण त्याला समजून घेऊन जेव्हा अभ्यास करतो फ्रेंड्स आपल्याला सोपं जातं. स्क्यूनेस मध्ये लॅक ऑफ सिमेट्री काय असते, सिमेट्री काय असतं, सोबतच मीन इज इक्वल टू मीन, मोड इज इक्वल टू मीडियम जेव्हा असतं तेव्हा त्याला सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. हे आपल्याला छोटे छोटे गोष्टी आहेत फ्रेंड्स. कोएफिशियंट ऑफ व्हरायन्सेस म्हणा, लोरेन्स जे एखादी एक हे आहे, लोरेन्स कर्व म्हणून एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन येतं ते काय आहे, कोरिलेशन आणि रिग्रेशन अभ्यास करायचा आहे. प्रोबॅबिलिटी अप्रोचेस, प्रोबॅबिलिटी जे थेरीज आहेत डिस्ट्रीब्युशनचे, बिनॉमिनल आहे, पॉइझनचं आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. पण जे मी ते म्हणलं फ्रेंड्स, जे की कार्ल पिअर्सनचं जे महत्वाचं आहे, जे इक्वेशन आहे ते तर आपल्याला मुपाट झालंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं फ्रेंड्स सॅम्पलिंग आणि डाटा कलेक्शन वर खूप प्रश्न येतात. सॅम्पलिंग मध्ये प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये इकडे काही 4-5 तिकडे 4-5 टाइप्स आहेत, ते टाइप्स नेहमी विचारले जातात फ्रेंड. डाटा कलेक्शन प्रायमरी काय, सेकंडरी काय, त्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी याचे कशा पद्धतीचे मेथड्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हे डेटा भेटतात. हायपोथेसिस जे आहे टेस्टिंग, त्यामध्ये टाइप 1 एरर, टाइप 2 एरर खूप महत्वाचे आहे, नेहमी विचारले जातात. ते आपल्याला बघावं लागेल, कधी टाइप 1 होतं, कधी राईट असेल तरी रॉंग, राईट असेल तर रिजेक्ट होतं, रॉंग असेल तरी ऍक्सेप्ट होतं, तेव्हा टाइप 1 होतं, टाइप 2 एरर होतं, ते आपल्याला पाहावं लागेल. नंतर हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये झेड टेस्ट, टी टेस्ट, अनोवा
कुठले कुठले टेस्ट आहेत, कधी कधी वापरले जातात आणि प्रोबॅबिलिटी टेस्ट कुठले आहेत, नॉन प्रोबॅबिलिटी कुठले आहेत, हे सर्व आपल्याला अभ्यास करायचा आहे फ्रेंड्स. आणि शेवटी रिपोर्ट रायटिंग काय आहे, हे एक खूप महत्वाचं टॉपिक आहे. त्यामध्ये रिसर्चवर नेहमी क्वेश्चन विचारले जातात, स्टेप विचारले जातात. प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करा, तुम्हाला 4-5 स्टेप देऊन टाकतील आणि त्यामधील तुम्हाला हे स्टेप कॉम्बिनेशन लावा असं म्हणतील. एका म्हणजे जे स्टेप एका पाठीमागे एक व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ते लावा म्हणून तुम्हाला सांगतील फ्रेंड्स. तर तुम्हाला आणखी एक पॉइंट, रिसर्चचे स्टेप फार वेळेस विचारून जातात. आणि हे रिपोर्ट रायटिंग करते वेळेस बिब्लिओग्राफी काय आहेत, रेफरन्सेस काय आहेत, अपेंडिसेस काय आहेत, टेबल्स काय असतात, कॉलम्स काय असतात, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात फ्रेंड्स. तुम्हाला त्यासोबत कशा पद्धतीचं फॉर्मॅट राहणार आहे हे विचारले जातात. फ्रेंड्स, हे होते फक्त 5च मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सिलेबसचे जे टॉपिक्स आहेत ते तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे. पुढचे 5 टॉपिक्स किंवा 5 युनिट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात फ्रेंड्स, कारण व्हिडिओ फार लेंदी होत आहे आणि एकच वेळेस आपण इतकं सगळं अभ्यास केलो तर डोक्यात आपल्या बसणार पण नाही, आपल्याला लक्षात पण राहणार नाही आणि काय शिकलोत, काय बघितलोत आणि किती वेळ बघितलोत याचं सुद्धा आपल्याला काहीच अर्थ राहणार नाही फ्रेंड्स. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात दुसरे 5 युनिट घेऊन. तुम्ही स्वतः सिलेबसची कॉपी घेऊन तुम्ही पुन्हा 1-2 वेळेस वाचून काढा फ्रेंड्स, म्हणजे तुम्हाला एक वेळेस सिलेबस सोबत तुम्ही फ्रेंडली आणि फॅमिलियर झालात तर पुढचे टॉपिक्स आपण अभ्यास करते वेळेस तुम्हाला नवीन वाटणार नाहीत. तर ही व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली असेल, तुम्हाला माझ्यासोबत जुडून राहावं आणि माझ्यासोबत तयारी करावं आणि सेट नेट पास व्हावं हे इच्छा होत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्याशी जुडून राहा. मी तुमच्यासाठी असंच इन्फॉर्मेटिव्ह आणि व्हॅल्युएबल व्हिडिओज आपल्या भाषेतून, जिव्हाळ्यातून बनवत आहे फ्रेंड्स. तर चॅनलशी जुडून राहा. धन्यवाद.